सर्वांना जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. एस रविराज, इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये जो स्वतःचा प्लॅटफॉर्म आहे, जे स्वतःचं क्रिएशन्स आहे, आपले प्रश्न, आपले मुद्दे, आपलं चॅनेल जो लोकांपर्यंत पसरवतो. आपण स्वावलंबी आहोत, स्वयंघोषित आहोत. त्यामुळे आपल्याला कोणाच्या मीडिया पत्रकारिता किंवा कोणी न्यूजपेपर्स या बातम्या छापण्यासाठी देवाणघेवाण पण लागत नाही. त्यामुळे स्वतःचा प्रचार, स्वतः उमेदवार, स्वतःचा प्रचार, स्वतःचा उमेदवार, माझा प्रभाग, माझी जबाबदारी, स्वच्छ प्रभाग, सुंदर प्रभाग घेऊन येतोय. खटारा निशाणी आज तुमच्यासमोर. तर आपण 15 तारखेला 7:30 वाजता सायंकाळी 5 वाजेपर्यंत खटारी चिन्हावरती ही अनुक्रमांक 11 निवडणूक मतपत्रिकेवरती मध्यभागी असणारी निशाणी आणि ठसठशीत दिसणारी निशाणी, या आपल्याला प्रचंड फायदेशीर निशाणी. खटारा म्हणजे बैलगाडी, ही उपयुक्त साधनसामुग्री जी सर्वसामान्य शेतकऱ्याच्या जीवनात येते, जे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात येते, तर गावखेड्यामध्ये लोकांना उपयोगी सामान वाहून नेणारी येते. शहरा ठिकाणी बैलगाड्या या म्हणजे गावखेड्यामध्ये ऊस वाहून नेण्यासाठी, काही सामान नेण्यासाठी, जर जिथे पेट्रोल इंधनाचं साधन जाऊ शकत नाही अशा ठिकाणी बैलगाडी उपयुक्त पडते. अशी ही निशाणी, उपयोगाची निशाणी. त्यासाठी आपल्याला ठाणे महानगरपालिका क्षेत्रातला जो काही टक्केवारी, खोकेदारी, भ्रष्टाचारी या गोष्टी या बैलगाडीमध्ये गुंडाळून आपल्याला ठाण्यातील पारसिक रेतीबंदर खाडीमध्ये, ठाण्यातील घोडबंदरातील चायना क्रीकमध्ये नेऊन बुडवायचं आहे. कारण ही महानगरपालिका गेली 64 वर्ष अबाधित सत्ता, ही महानगरपालिका गेली 34 वर्ष अबाधित सत्ता ज्या टक्केवारीने, भ्रष्टाचाराने भिकारी बनवली. जे वैभव त्या काळचे ठाणे जिल्हा प्रमुख सतीश प्रधान, 70च्या 80च्या दशकातले माजी महापौर, 1987च्या दशकातले, यांनी जे घडवले महानगरपालिका, आणि दिवंगत कामगारांचे चांगो शिंदे हे युनियन लीडर, कामगार लीडर, त्या काळी सत्तेत असताना 2 नगरसेवक रमेश पंडित आणि लवंगळे दिले, अपक्ष उमेदवार दिले. आणि 1987मध्ये वसंतराव डावकरेसारखा प्रभावी नेता ठाणे शहराला एक नगरसेवक माध्यमातून दिला, एक महापौरांच्या माध्यमातून दिला. तर ते विधान परिषदेपर्यंत, उपसभापती विधान परिषद पोहोचले. परंतु चांगो शिंदे कधी राजकारण्यांना बली पडले नाही, आहारी गेले नाही. स्वयंभू कर्तृत्व, या स्वयंभू कर्तृत्वाने त्याने आपलं कामगार क्षेत्र घडविला, आपला आंबेडकरी समाज घडविला आणि अनेक कामगार वर्गाला रोजीरोटी व्यवसाय दिला. कोणाला कधी उपाशी ठेवले नाही. कुठलाही नागरिक हो, त्याला रोजीरोटी उद्योग प्रथम आणि मग बाकीच्या गोष्टी कामगार नेता, युनियन लीडर यांनी केल्या. त्यामुळे आज जे काय ठाणं दिसतं, आज जे काय ठाणं उभारलं, ज्याचं फाउंडेशन, ज्याचं बेसिक पाया ज्या लोकांनी रचला ते आहेत नारायण कोळी, गम कोळी, कांती कोळी, पांडू शेठ, रामचंद्र ठाकूर, सतीश प्रधान, मारुतराव शिंदे आणि दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे. ही नावं आजकाल इतिहासामध्ये पुसली गेलेली आहेत, जी कोणाला आठवत नाही. कारण त्यांना फक्त आठवतं एकमेव शिंदे, परंतु त्यांना माहीत नाही की अजून एक शिंदे, चांगो शिंदे, हे मूळ 1960च्या दशकापासून आहेत. त्यांनी हे महानगरपालिका घडवली, परंतु कधी डुबवली नाही आहे. जी डुबवणारे, जे आत्ता प्रस्थापित लोकनेते आहेत, त्यांनी महानगरपालिका डुबवली. टक्केवारीचे प्रस्ताव, खोक्याचे प्रस्ताव, जो गडकरीचा प्रस्ताव 36 कोटीचा, शिवाजी मैदान 100 कोटीचा, आणि ठाणे महानगरपालिका भवन 32 माळ्याचं 1000 कोटीचं, गंगूबाई संभाजी शिंदे हॉस्पिटल 26 कोटी 67,94,00,000 शासकीय निधीचा नियमबाह्य ग्राह्य वापर, असे अनेक विरोधकांनी आणि सत्ताधारी मिळून महापालिका लुटली. त्या महानगरपालिका भीते वैभव पुन्हा मिळवून देणार चांगो शिंदेंचे सुपुत्र रवींद्र चांगो शिंदे, अध्यक्ष महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन आणि स्वतंत्र मजूर पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत पक्ष उमेदवार खटारा या निशाणीवर 15 तारखेला 7:30 ते 5:30 या वेळेमध्ये आपल्याला या चिन्हावरती
शिक्का मारायचं, निवडून आणायचं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.